महावीर रावसाहेब थोरात की ज्यांनी एक शिक्षणाचं बीज रोवलं आणि आज त्याचं फार मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। रावसाहेब थोरातांनी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ संस्थेची सुरुवात केली। मी अभिमानाने सांगू इच्छितो की जर मराठा विद्यापीठ संस्था त्या काळामध्ये अस्तित्वात आली नसती तर आज या ठिकाणी समाजामध्ये दिसणारे अनेक डॉक्टर, इंजिनियर्स किंवा सायंटिस्ट आणि उच्च पदावर काम करणारी मंडळी किंवा त्यांच्या मागच्या पिढीतली मंडळी यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं। आणि महिलांना विशेषतः मी पुन्हा सांगेन की एक वेळ विद्यार्थी इकडे तिकडे जाऊन शिकले असतील कदाचित, परंतु विद्यार्थिनी मात्र त्यांना ती संधी मिळाली नसती। आणि म्हणून या संस्थेचं जे महत्व आहे या जिल्ह्यामध्ये ते अतिशय महत्वाचं आहे। झपाटून येणारे कार्यकर्ताच मी म्हणेन आणि त्यांनी तसे कार्यकर्ते तयार केले, म्हणजे काकासाहेब असतील, डी आर भोसले असतील, अण्णासाहेब फुले असतील, म्हणजे ही फळी त्यांनी अशी तयार केली की ज्यांनी ही संस्था खूप पुढे नेली।